निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ योजना, दिव्यांग पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर झालेली आहे की मार्चचा हप्ता कधीपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व आपल्याला हेही माहिती आहे की दिव्यांग सहाय्यक म्हणजे जे काही ऑनलाईन पोर्टल सुरू झाले आहे त्याबाबत सुद्धा एक अपडेट असणार आहे। कारण सरकारी योजनांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करणे सुद्धा गरजेचं आहे। पुढील हप्ता किंवा काही योजनांचा तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी हे कागदपत्रे असू द्या किंवा जे काम आहे ते कंपल्सरी करणे गरजेचं आहे। मार्च महिन्याचा हप्ता उद्या म्हणजेच काय 13 मार्चपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आज म्हणजे तारीख 12 मार्च आहे व सांगण्यात आलेलं आहे की रात्री 11 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून म्हणजे सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही अशी अपडेटसुद्धा देण्यात आलेली आहे। मार्चचा हप्ता असणार आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निराधार योजनेच्या 1500 रुपये, दिव्यांग बांधवांच्या 2500 रुपये जमा होतात। काही लाभार्थी म्हणतील की प्रत्येक वेळेस आम्हाला हे कागदपत्रे किती वेळा जमा करावे लागणार आहे। तर लाभार्थ्यांनो लक्षात घ्या, ऑनलाईन कामे सुधारित कामे सुरू आहेत म्हणजेच जे काही डेव्हलपमेंट होत आहे ते लाभार्थ्यांसाठी होत आहे। ऑनलाईन पद्धतीने फसवणूक न होण्यासाठी असो किंवा ऑफलाईन पद्धतीने भ्रष्टाचार असो ते न होण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत की लाभार्थ्यांपर्यंत जे खरे लाभार्थी आहे, जे फ्रॉड नाहीत, ज्यांना गरजू लाभार्थी आहे त्यांच्यासाठी या योजनेचा पूर्णपणे लाभ मिळण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। दिव्यांग सहाय्यक योजना असं पोर्टल सुद्धा काढलेलं आहे ज्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्यांना ऑनलाईन जे काही नोंदणी आहे ते प्रक्रिया करून घ्यावं लागणार आहे। तर संजय गांधी निराधार योजना समितीची महत्त्वाची बैठका सुद्धा आता पार पाडत आहे। प्रत्येक जे काही तहसीलदार कार्यालयात आहेत, ज्या जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार तहसीलदार कार्यालयामध्ये हे बैठका पार पडत आहेत व या बैठकांमध्ये विविध योजनांच्या विविध मंजुरी देण्यात येत आहेत। म्हणजे 58 प्रकारच्या मंजुरी देण्यात सुद्धा आल्या आहेत। त्यामुळे तालुक्यातील अनेक निराधार लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। तर जी सदर बैठक असणार आहे संजय गांधी योजनेची शासकीय समितीचे अध्यक्ष आहे त्यांनी घेतलेले आहे व ती अध्यक्षतेखाली ही पूर्णपणे मंजुरी आहे ते करण्यात आलेली आहे। तर इथे माहितीनुसार मंजूर करण्यात आलेले 58 प्रकारच्या जे काही वर्गीकरण असणार आहे ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे 41 प्रकरणे असणार आहेत व श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजनेचे 17 वेगवेगळे प्रकरणे असणार आहेत। तर शासकीय योजनांना लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय स्तरांवरती गतीने काम सुरू असल्याचे यावरून दिसून येत आहेत की निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना कोणाचाही आधार मिळत नाही। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेसाठी नक्कीच एक ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे कुठेही न जाता किंवा ऑफलाईन पद्धतीने कोणताही त्रास न देता राज्य सरकार प्रयत्न करत आहेत की प्रत्येक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा। यासाठी विविध उपक्रम सुद्धा आता सध्या सुरू आहेत। तर या उपक्रमामध्ये सर्वांनी जे शिबिर असणार आहे ते शिबिर होणार आहे। मार्च महिना सुरू आहे ते शिबिर होणार आहे। त्या शिबिरामध्ये प्रत्येकाने तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट आहे, रहिवासी प्रमाणपत्र आहे ते काढून घ्यायचं असणार आहे। तर एप्रिलमध्ये तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला आहे ते सुद्धा काढून घ्यावं लागणार आहे। हे दोन्ही कागदपत्रे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। पहिलं म्हणजे काय, डोमासाईल सर्टिफिकेट आणि तुमचं रहिवासी प्रमाणपत्र, हे दोन्ही कागदपत्र तुमच्यासाठी पुढील योजनेसाठी असो किंवा जो पुढील हप्ता तुम्हाला मिळणार आहे त्या सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून तुमच्या स्थानिक तहसीलदार कार्यालयामधून हे परिपत्रक सुद्धा जाहीर झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। तर अनेक तालुक्यांमध्ये हे तहसीलदारांचे परिपत्रक आले आहेत व त्यामध्ये UDID कार्डचं हे सुद्धा एक महत्त्व सांगितलेलं आहे। आपण गेल्या 3 ते 4 महिने झाले लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेळोवेळी जे वाढीव अनुदान आहे ते येण्यासाठी प्रयत्न करत आहोत। दिव्यांग बांधव आहेत ज्यांना 2500 रुपये जमा होत नाहीत, नक्कीच त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे। कारण ऑक्टोबर महिन्यापासून हे वाढीव अनुदान प्रत्येक दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। UDID कार्ड खूप महत्त्वाचं असणार आहे आणि UDID कार्ड असं नाही की नोंदणी झाली आणि लगेच तिथे पैसे हप्ता मिळाला। ते KYC केली, अजून त्यात नवीन अपडेट्स आहे, त्यामध्ये 7 ते 8 विविध अपडेट्स असतात, ते अपडेट तुम्हाला करावं लागणार आहे। अपडेट झाल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये UDID कार्ड द्या, त्यानंतर ते पूर्ण जे हॉल्ट असणार आहे ते काढलं जातं। तर अनेक तालुक्यांमध्ये हे काम सुरू असणार आहे, त्यामुळे तुम्ही चौकशी नक्कीच करायचं आहे। तर अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून हे सुद्धा लक्षात येत आहे की आम्ही किती वेळा कागदपत्र जमा करावे लागणार आहे। तर राज्य सरकारच्या प्रशासनाच्या माध्यमातून जे काही माहिती मिळत आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे। कारण दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू झालेले आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून खूप मोठे कामं सुरू झालेले आहेत। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक नोंदणी
म्हणजे जे नोंदणी एकदा केल्यानंतर प्रत्येक योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत मिळण्यासाठी UDID कार्ड लिंक करणे हे सगळं करावंच लागणार आहे. लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया वेगळी व त्यानंतर ही जी काही ऑनलाईन पोर्टल आहे त्यावरती ही नोंदणी प्रक्रिया वेगळी असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करायचा आहे. तुमच्या खात्यामध्ये उद्यापासून पैसे जमा होणार आहेत, कारण तारीख बघा, लक्षात घ्या, आज म्हणजे 12 मार्चपर्यंत रोजी रात्री 11 वाजेपर्यंत सांगितले असल्यामुळे आज संध्याकाळपासून किंवा उद्यापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास जमा होण्यास सुरुवात होणार असल्यामुळे टेन्शन घेऊ नका. जे कागदपत्रे सांगितलेले आहे ते पूर्णपणे सबमिट करायचे आहे. कोणतेही प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम असू द्या, नक्कीच कमेंट करून विचारा. प्रत्येकाला सोल्युशन मिळणारच आहे, कारण ऑफलाईन पद्धतीचे काम आता बऱ्यापैकी बंद झालेले आहेत. तुम्ही सरकारकडे किंवा प्रशासनाकडे जे काही UDID कार्ड दिलं आहे दिव्यांग बांधवांनी, त्याची KYC झाली आहे का नाही, तुमच्या नावासमोरचं हॉल्ट काढले का नाही, एकदा चेक करा, कारण 2,500 रुपये तुमच्या हक्काचे असणार आहेत. आणि हे वाढीव अनुदान ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेलं आहे. बऱ्याच लाभार्थ्यांना अजूनही हे पैसे मिळत नसल्यामुळे त्यांना समजत नाही की नक्की काय करावं. तर महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.